टॅक्स पॉवर जीएसटी सॉफ्टवेअरमधनं GSTR1 कसा फाईल करायचा यासाठी हा व्हिडिओ आहे. सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुमच्या समोर अशी डीलर मास्टरची विंडो येईल. त्यामध्ये तुमचे सगळे क्लायंट लिस्ट आउट झालेले असतात. ज्या क्लायंटचं तुम्हाला वर्किंग करायचं आहे, तो क्लायंट सर्च करून ओपन करायचा. फायनान्शियल इयर आणि रिटर्न पिरियड ज्यासाठी तुम्ही रिटर्न प्रिपेअर करताय, तो पिरियड इथे सिलेक्ट करून ओके करायचा. त्यानंतर हा जीएसटी रिटर्न डॅशबोर्ड ओपन होईल. ओपन GSTR1 ला क्लिक करून तुम्ही डायरेक्टली GSTR1 च्या पेजवर जाऊ शकता. GSTR1 चं पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला GSTR1 चे सगळे सेक्शन्स दिसतील. हा ब्लँक फॉर्म असतो. खाली इथे सगळे डेटा इम्पोर्टचे आणि व्हॅलिडेशनचे ऑप्शन्स आहेत. आपण वन बाय वन हे सगळे ऑप्शन्स यूज करणार आहोत. तुम्ही इझिली 5 स्टेप्समध्ये तुमचा GSTR1 सॉफ्टवेअरमधनं प्रिपेअर करून जीएसटी पोर्टलवर अपलोड करून फाईल करू शकता. त्यासाठी डेटा इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याकडे इम्पोर्टचं ऑप्शन आहे. इथे मल्टिपल इम्पोर्टसाठी ऑप्शन्स दिलेले आहेत. तुम्ही प्रायमरली एक्सेल थ्रू डेटा इम्पोर्ट करू शकता. डायरेक्ट टॅली इम्पोर्टचा पण फीचर आहे. त्यानंतर तुमच्याकडे जेसन फाईल असेल, तर जेसन थ्रू पण तुम्ही डेटा इम्पोर्ट करू शकता. आपण सगळे ऑप्शन्स वन बाय वन डिटेलमध्ये जाणून घेऊयात. इम्पोर्ट फ्रॉम एक्सेल 2.0 बेटा यामध्ये तुम्हाला इथे वेगवेगळे टेम्पलेट्स दिसतील. तुम्ही राइट साइड कॉर्नरला टेम्पलेट्स चेंज करू शकता. यामध्ये फर्स्ट हा जो टॅक्स पॉवरचा टेम्पलेट आहे, इथे तुम्हाला जर त्याची ब्लँक टेम्पलेट घ्यायची असेल सॅम्पल फाईल, तर इथनं तुम्ही सेव्ह ब्लँक टेम्पलेटला क्लिक करून घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला B2B, B2BA, B2CS, CDNR हे असे वेगवेगळे सेक्शन्स त्या शीटमध्ये कॉपी पेस्ट करून इम्पोर्ट करता येतील. त्यानंतर टॅक्स पॉवर ऑल इन वन हे एक टेम्पलेट आहे. जे बिझनेस अकाउंटिंग सॉफ्टवेअर यूज करत नाही, त्यांच्यासाठी तो टेम्पलेट स्पेसिफिकली डेव्हलप केला आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचा सगळा डेटा जो आहे सेलचा, तो एकाच शीटमध्ये टाकू शकता. त्यामध्ये इनव्हॉइस रेकॉर्ड सोबत तुम्हाला HSN आणि बाकीचे डिटेल्सही ॲड करता येतात. त्यानंतर इथे आणखी एक आपल्याला ऑप्शन दिसेल GST आणि टॅली CSV. टॅली थ्रू एक्सपोर्ट केलेला डेटा असेल किंवा गव्हर्नमेंट युटिलिटी प्रिपेअर केलेली असेल, तर त्यासाठी तुम्ही GST आणि टॅली CSV हा बटन यूज करू शकता. एनी अदर टेम्पलेट फीचरमध्ये कुठल्याही दुसऱ्या ERP सॉफ्टवेअरचे टेम्पलेट असेल, तर तुम्ही ते एक्सेल शीट इथे इम्पोर्ट करून कॉलम मॅप करायचे असतात. कॉलम मॅप करून तोही डेटा इम्पोर्ट करू शकता. हे फर्स्ट इम्पोर्ट ऑप्शनमध्ये आपल्याला हे सगळे ऑप्शन्स मिळतात. इम्पोर्ट फ्रॉम एक्सेल ऑप्शन हाही सिमिलरच आहे. त्यानंतर इम्पोर्ट फ्रॉम टॅली फीचरमध्ये डायरेक्ट टॅली सिंक्रोनायझेशनचा पार्ट इथे कव्हर होतो. तुम्हाला टॅली सॉफ्टवेअरमध्ये सुरुवातीला एक TDL इन्स्टॉल करायची असते. खूप सिंपल प्रोसेस आहे. वन टाइम तुम्हाला ते TDL फाईल इथे टॅलीमध्ये अटॅच केली, की डायरेक्टली तुम्ही टॅली बॅकएंडला ओपन करून कंपनी सिलेक्ट करायची असतात आणि डेटा सिंक्रोनायझेशनची प्रोसेस आहे. त्यासाठी ते डेटा टॅली इम्पोर्ट प्रोसिजरला तुम्ही क्लिक केलं, तर तुम्हाला त्याचं युजर मॅन्युअल जे आहे, ते पण इथे पाहता येईल. वन्स तुम्ही टॅली डेटा सिंक करून इकडे इम्पोर्ट करून घेतला, जो काही त्यामध्ये रेडी फॉर रिटर्न्सचा डेटा असेल, तो डायरेक्टली इकडे इम्पोर्ट होऊन जातो. इम्पोर्ट फ्रॉम जेसन तोही तुम्ही डायरेक्टली तुमच्याकडे अवेलेबल असलेली जेसन इम्पोर्ट करू शकता. काही क्लायंटचा ई-वे बिलचा डेटा जर तुम्हाला डाउनलोड करून रिटर्न प्रिपेअर करायचा असेल, तर तो ऑप्शनही इथे आहे. इम्पोर्ट ई-डब्ल्यू-बी डेटा फ्रॉम GSTN पोर्टल. इम्पोर्ट ई-इन्व्हॉइस फ्रॉम GSTN पोर्टलमध्ये ई-इन्व्हॉइसिंग जे काही जनरेट झालेले असतील, ते तुम्ही डाउनलोड करून सॉफ्टवेअरमध्ये कॉपी पेस्ट करून इकडनं रिटर्न तुमचं फाईल करू शकता. त्यानंतर इम्पोर्ट सेल्स डिटेल फ्रॉम टॅक्स पॉवर GST बिलिंग हा ऑप्शन जे टॅक्स पॉवरचं बिलिंग मॉड्यूल पण यूज करतायत, त्यांच्यासाठी दिलेला आहे. सॉफ्टवेअरमधनं जर वन बाय वन बिलिंग केलेलं असेल, तर तो डेटा डायरेक्टली GSTR1 सिंक होतो. ही झाली फर्स्ट स्टेप गुड सप्लायचा डेटा इम्पोर्ट करण्यासाठी. त्यानंतर सेकंड स्टेप असते व्हॅलिडेट GSTIN. व्हॅलिडेशनमध्ये GST नंबर व्हेरिफिकेशनचा पार्ट कव्हर होतो. जेवढे GST नंबर्स असतील सुरुवातीला तो नॉट व्हॅलिडेटेड म्हणून शो करतो. त्यानंतर तुम्हाला ते सिलेक्ट ऑल करून व्हॅलिडेट करावे लागतात. व्हॅलिडेशन केल्यानंतर तो करंट स्टेटस त्याचा चेक करतो. त्यामध्ये किती व्हॅलिड आहेत, किती इनव्हॅलिड आहेत, GST नंबर व्हॅलिड आहेत बट रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेले आहेत. अशा GST नंबरचा आपल्याला सेपरेट डेटा इथे मिळतो. आणि कॅन्सल GST इन्व्हॉइसेस आपण डायरेक्टली ट्रान्सफर करू शकतो सॉफ्टवेअरमधनं. त्यासाठी B2Bचं सेक्शन ओपन करायचं. इथे ट्रान्सफर इन्व्हॉइसेसला क्लिक करायचं.
फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे ट्रान्सफर कॅन्सल इनॅक्टिव्ह जीएसटी इनव्हॉइसेस टू B2CL अँड B2CS. सॉफ्टवेअर मधनं तो ऑटोमॅटिकली B2B मधनं डेटा रिमूव्ह करून B2CS मध्ये तो तसा डेटा ऍड करून देतो. त्यानंतर डेटा इम्पोर्ट आपण करू शकतो आणि जर काही कमी ट्रान्झॅक्शन्स असतील क्लायंटचे तर तुम्ही कुठलंही सेक्शन ओपन करून इकडे ॲड न्यूचं एक ऑप्शन असतं. ॲड न्यूला क्लिक करून इन्व्हॉइसेस जे आहेत ते आपण मॅन्युअली सॉफ्टवेअरमध्ये ॲड करू शकतो. त्यानंतर सॉफ्टवेअरमधनं अमेंडमेंट करणं पण खूप सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला ज्या सेक्शनचा डेटा अमेंड करायचा आहे, तो सेक्शन इथे ओपन करायचा आणि ॲड न्यूला क्लिक केला, की तुम्हाला तो इथे बाय डिफॉल्ट प्रिव्हियस रिटर्न पिरियडचे सगळे ओरिजिनल इन्व्हॉइसेस दाखवतो. इकडनं तुम्ही पाहिजे तो रिटर्न पिरियड सिलेक्ट करू शकता, ज्याचं तुम्हाला अमेंड करायचंय. म्हणजे त्याचे ओरिजिनल इन्व्हॉइसेस इथे डिस्प्ले होतील आणि तुम्ही त्या इन्व्हॉइसला डबल क्लिक करून डिटेल्स तो ऑटोमॅटिकली फेच करून घेतो आणि जे काही तुम्हाला चेंजेस करायचे ते इझिली चेंजेस करून तुम्ही अमेंडमेंट पण ऍड करू शकता. वन्स तुमचं इथे रिटर्न प्रिपेअर अँड व्हॅलिडेट झालं, जर ई इन्व्हॉइसिंग ऍप्लिकेबल असेल क्लायंटला, तर तुम्ही तुमचा प्रिपेअर केलेला GSTR1 चा डेटा, जो ई इन्व्हॉइसिंगचा डेटा आहे साईटचा, त्याच्याशी कम्पेअर करू शकता. त्यासाठी तुम्हाला इथे डाउनलोड ई इन्व्हॉइसचा एक ऑप्शन आहे. तुम्ही तो डेटा इथे मंथ सिलेक्ट करून डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर ऑटोमॅटिकली जो काही तुमचा रिझल्ट असेल, GSTR1 आणि इन्व्हॉइसिंग, इथे तो तुम्हाला रिझल्ट आउट करून दाखवतो. B2B मध्ये किती ट्रान्झॅक्शन्स आहेत, क्रेडिट डेबिट नोट किती आहेत, हे तुम्ही चेक करू शकता. आणि व्ह्यू डिटेल्स मध्ये जाऊन आपण जे काही रिकन्सिलेशन आहे GSTR1 वर्सेस इन्व्हॉइसिंग, ते इथे तुम्हाला चेक करता येईल आणि ते तुम्ही इथे एक्सेल मध्ये एक्सपोर्ट पण करू शकता वेगवेगळ्या रिपोर्ट्स मध्ये. त्यानंतर फोर्थ स्टेप आहे डेटा अपलोड करायचा जीएसटी साईटला. तुमचा डेटा इम्पोर्ट करून व्हॅलिडेट करून कम्पेअर करून झाला की मग ई फायलिंगच्या टॅबला क्लिक करायचं. इथे सेव्ह ॲज जीएसटीएनला क्लिक करून तुम्ही हे रिटर्न डायरेक्टली जीएसटी पोर्टलला अपलोड करू शकता. इथे तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील, जीएसटीएन पोर्टल आणि जीएसपी सर्व्हिस. जीएसपी सर्व्हिस मध्ये त्यांना ओटीपी जनरेट होईल. जो रजिस्टर्ड मेल आणि मोबाईल नंबर असेल क्लायंटचा, त्या मेल आयडी वर तो ओटीपी रिसीव्ह होतो. त्यानंतर जीएसटीएन पोर्टलमध्ये दोन ऑप्शन्स आहेत, डायरेक्ट अँड ब्राउझर. ब्राउझर मेथड जर तुम्ही सिलेक्ट केली तर तो सॉफ्टवेअर मधनं बाहेर पडून गुगल क्रोमला जीएसटी साईट ओपन करून पुढे प्रोसेस करतो. आणि इथे डिलीट कॅन्सल इन्व्हॉइसेस आणि स्किप इन्व्हॉइस अपलोड. ई इन्व्हॉइसिंगच्या केसमध्ये हे तुम्ही चेकबॉक्सेस असेच ठेवायचे आणि रिटर्न तुमचं अपलोड करायचं. वन्स तुमचं पोर्टलला रिटर्न अपलोड झालं, पोर्टलवरचं जे काही स्टेटस असेल, फायनल स्टेप्स, इथे तो तुम्हाला दाखवतो. विदाउट एरर जर तुमचं रिटर्न अपलोड झालं, तर इकडे तुम्ही फाईल GSTR1 ला क्लिक करून लास्ट स्टेपला जाऊ शकता. लास्ट स्टेप ही आपली समरी जनरेशनची असते. तुमचं सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही किती GSTR1 प्रिपेअर केलेलं आहे, कोणकोणत्या सेक्शनमध्ये तुमच्याकडे डेटा अवेलेबल होता, त्याची सगळी समरी दाखवतो. गेट समरीला क्लिक करायचं. पोर्टलचा जो काही तुमचा अपलोड झालेला डेटा असेल, त्याची समरी इकडे तो फेच करून एकदा कंपेअर करतो. जर तुमचं सॉफ्टवेअर आणि पोर्टलचा डेटा मॅच झाला, तर मग लास्ट स्टेप जी आहे GSTR1 फायलिंगची, त्यासाठी तुम्ही जाऊ शकता. त्यासाठी ते फाईल GSTR1चं बटन दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला प्रायमरी 3 ऑप्शन्स येतात. GSP सर्व्हिस डायरेक्ट, EVC ब्राउझर आणि फाईल विथ DSC ब्राउझर. ब्राउझर मेथडमध्ये तो सॉफ्टवेअरमधनं बाहेर पडून साइटला लॉग इन करून फाईल करतो. डायरेक्ट मेथडमध्ये तुम्हाला इथेच ओटीपी जनरेट होतो आणि हे रिटर्न डायरेक्टली तुम्ही इकडनं ओके करून फाईल करू शकता. एकदा रिटर्न तुमचं फाईल झालं, तुम्हाला पोर्टलची एक्नॉलेजमेंट हवी असेल, तर इथे तुम्ही GSTR1 पीडीएफला क्लिक केलं की तुम्हाला तो पोर्टलची जी एक्नॉलेजमेंट पीडीएफ असते, ती ओपन करून देतो. आणि हा डेटा फाईल केलेला डेटा एक्सपोर्ट करून तुम्हाला क्लायंटना पाठवायचा असेल, तर तुम्ही रिपोर्ट्सला क्लिक करून वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये हे GSTR1 चे जे डिटेल्स आहेत ते एक्सपोर्ट करू शकता किंवा इकडनं डायरेक्टली सॉफ्टवेअरमधनं तुम्हाला मेल पण करता येतं.